दिवाळी म्हटलं की गोडाचे पदार्थ आपण सगळ्यात अगोदर बनवायला घेतो. म्हणजे सुरुवात आपण नेहमी गोडच वस्तूपासून बनवत असतो. तर आपण आज मस्त काजू कतली कशी बनवायची घरच्या घरी अगदी मार्केटमध्ये मिळते ना, अगदी तशी साध्या सोप्या पद्धतीने. खूप तामझाम नाही, पाक बनवण्याची झंझट नाही. एकदम साध्या पद्धतीने मी आज तुम्हाला काजू कतली कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर रेसिपी भरपूर टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून ती शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघत राहा. आणि यामध्ये जे प्रमाण आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला वाटीने सांगितलेले आहे, त्यामुळे चुकण्याचा तर अजिबातच प्रश्न येत नाही. इथे मी जे आज प्रमाण तुम्हाला दाखवते तर काजू कतली बनवण्यासाठी ते वाटीचं आहे. तर इथे मी 1.5 वाटी काजू घेतलेले आहेत. तुम्ही अख्खे काजूसुद्धा वापरू शकता किंवा काजूचा चुरासुद्धा वापरू शकता. आणि पाणी मी खाली पातेल्यामध्ये कोमट करून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आता हे 1.5 वाटी मी काजू पूर्ण घातलेले आहेत आणि हे काजू आपल्याला 1 तासभर भिजू द्यायचे आहेत. आणि 2 पाण्याने आपण हे काजू नंतर स्वच्छ धुवून घेणार आहोत, कारण त्याच्यावर जी धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल आणि आपली काजू कतली छान बनून तयार होईल. तर मस्तपैकी आता 1 तासभर आपण भिजून घेणार आहोत पाण्यामध्ये. तर 1 तास झालेला आहे आता आणि काजू चांगल्या प्रकारे आपले भिजलेले आहेत. आता आपण पुढे बघणार आहोत काय करायचं आहे आपल्याला. तर भिजलेले जे काजू आहेत तुम्ही इथे बघू शकता, हे आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे काजू आपले एकदम स्वच्छ बनतील, कारण चुरा असल्यामुळे त्याच्यामध्ये डस्ट जास्त असण्याची शक्यता असते. आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर फिरवून घेतलेली होती अगोदर, तर त्याच भांड्यामध्ये मी हे काजू काढून घेते. तर काजू मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घालून घेते मी. तर तुम्ही डायरेक्ट मोठ्या भांड्यामध्ये पण घेऊ शकता. मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेतलेले आहे. तर एकदम बारीक पेस्ट आपल्याला आता या काजूची बनवून घ्यायची आहे. तर काजू इथे भिजलेले जरी असले तरी एकदम फिरवल्या जात नाही. तर एकदम थोडंसं मी फिरून घेतलं आणि त्यानंतर अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करून आपल्याला हे काजू छान वाटून घ्यायचे आहेत. एकदम खूप जास्तही पाणी घालायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. अगदी 2 चमचे मी पाणी याच्यामध्ये घातलेलं असेल, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने एकदम पेस्ट आपल्याला काजूची करून घ्यायची इथे. तर आता जी बनवलेली पेस्ट होती तर ती मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली. काजू सगळे दळून घेतलेले आहेत मी. आता तुम्ही म्हणाल की 2 भांडे का बरं भरवले, तर माझ्या मिक्सरच्या मोठं जे भांडं आहे ना तर त्याला थोडीशी धार कमी आहे, म्हणून मी छोट्या भांड्यामध्ये पहिले दळून घेतलं. तुमचं जर चांगलं असेल भांडं, धार असेल त्याच्या पात्यांना, तर तुम्ही त्याच भांड्यामध्ये घेतलं तरीसुद्धा चालेल. तर साखरेचं प्रमाण तर थोडंफार तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे घेतलं तरीसुद्धा चालणार. तर 1 वाटी मी दळलेली पिठी साखर याच्यामध्ये घातलेली आहे. जर तुम्हाला बऱ्यापैकी गोड आवडत असेल तर तुम्ही जेवढे काजूचं आपलं काजू होते तर तेवढीच तुम्ही साखर घालू शकता. म्हणजे आपण 1.5 वाटी काजू घेतलेले आहेत तर त्यासाठी 1.5 वाटीच पिठी साखर तुम्ही इथे घालू शकता. तर तुम्ही बघू शकता इथे मी पिठी साखर घालून हे सगळं मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आणि एकदम रस असं सरसरीत असं बॅटर आपलं इथे काजू कतलीचं बनून तयार झालेलं आहे. तर गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आणि गॅस एकदम कमी ठेवलेला आहे. हे सगळं बॅटर आपण कढाईमध्ये आता टाकून घेतोय आणि अगदी चमचाभर तूप घातलेलं आहे मी, साजूक तूप खाली कढाईमध्ये. जास्त घालायचं नाही आहे, अगदी अर्धा चमचा घातला तरीसुद्धा चालेल. तर सगळं बॅटर आता मी त्याच्यामध्ये काढून घेते आणि कमी गॅसवर म्हणजे मंद गॅसवर आपल्याला हे सगळं मिश्रण चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे, बऱ्यापैकी घट्ट होईपर्यंत. तर याच्यामध्ये पाक वगैरे बनवण्याचं टेन्शन नाही आहे, त्याच्यामुळं पाक चुकण्याची अजिबात शक्यता नाही. तुम्ही बिगिनर असाल, एकट्या कुठं बाहेर राहत असाल तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने ही काजू कतली बनवू शकता. एकदम परफेक्ट बनून तयार होते आणि साहित्य खूप कमी लागतं आणि पाक बनवण्याचं टेन्शनही आपल्याला याच्यामध्ये नाही आहे. फक्त थोडा वेळ आपल्याला हे थोडंसं खाली लागू नये म्हणून याला हलवत राहायचं आहे आपल्याला कमी गॅसवर. आणि गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे, नाहीतर हे खाली कढाईला लागू शकतं. आणि मेन मुद्दा म्हणजे हे सगळं बनवत असताना आपल्याला नॉनस्टिक कढाईच्या ऐवजी अशा प्रकारे जाड बूड जास्त कढाईचं, तर अशा कढाईचा वापर करायचा आहे. म्हणजे काय होतं ना की आपलं जे बॅटर आहे काजू कतलीचं तर ते खाली कढाईला चिटकणार नाही, आपल्याला व्यवस्थित त्याला परतवता येईल. यासाठी नॉनस्टिकच्या ऐवजी अशा प्रकारच्या जाड बुडाच्या कढाईचा तुम्ही वापर करा. आणि उलटणीच्या ऐवजी अशा प्रकारे जे विस्कर असतं आपल्या घरामध्ये तर त्याचा वापर करा, म्हणजे याच्यामध्ये गोळेसुद्धा होणार नाही. तर खूप महत्त्वाच्या टिप्स आहे या. तर तुम्ही बघू शकता अजिबात गोळे होत नाही आणि विस्करणे किती छान हे फेटल्या जातं आहे एकसारखं. थोडी फेटण्याची मेहनत आहे याच्यामध्ये, पण ज्यांना पाक बनवायला भीती वाटते असे खूप जण असतात, तर त्यांच्यासाठी काजू कतलीची ही एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी फेटून घेतलेलं आहे मी थोडासा आणि गॅस कमीच ठेवलेला आहे आणि चांगल्या प्रकारे शिजत आहेत आपले काजू. बघू शकता तुम्ही कसे बुडबुडे येत आहे त्याला.
आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. या स्टेजला मी विस्कर काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा उलटणं मी कढाईमध्ये घातलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे याला मी हलवून घेते आणि घट्ट व्हायला सुरुवात झालेली इथे आपलं हे जे बॅटर आहे काजू कतलीचं तुम्ही बघू शकता. पण अजूनही इथे तयार झालेलं नाही आहे. गॅस एकदम कमीच आहे. याला जवळजवळ 15 ते 20 मिनिट लागतात. जो खरा टाईम आहे तोच तुम्हाला मी सांगेल, कारण मेहनतीशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही हे सगळ्यांना नक्की माहिती आहे. कारण आपण प्रत्येकजण गृहिणी कोणत्याही चांगल्या गोष्टीला बनायला नेहमी वेळ लागत असतो. तर कमी गॅसवर अशा प्रकारे एकसारखं आपल्याला हलवायचं याला, म्हणजे हे खाली कढाईला लागतं कामा नये. म्हणूनच म्हटलं मी की जाड बुडाची कढाईचा वापर करा. पातळ बुड असलेली कढाई वापरू नका शक्यतो, नाहीतर हे पूर्ण खाली लागू शकतं आणि ते कडक तर होईलच, कारण आपण साखर पण त्यातच मिक्स केलेली आहे आणि सगळं करपेल येते. म्हणून अशा प्रकारे जाड बुड असलेल्या कढाईचा वापर करा. तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपलं हे जे बॅटर आहे तर घट्ट झालेलं आहे, पण तरी आपण 2 मिनटं याला आणखी शिजवून घेणार आहोत. तर काय होतं ना की जर थोडंसं बॅटर पातळ असतानाच आपण जर हे काढलं ना, तर आपली जी बर्फी आहे ना, ही काजू कतलीची आहे ना, तर ती व्यवस्थित त्याच्या वड्या पडत नाही, सेट होत नाही. म्हणून हे चांगल्या प्रकारे होणं खूप गरजेचं आहे. तर अजून 1-2 मिनिट आपण याला असं थोडंसं पांगून ठेवू, म्हणजे आणखी थोडंसं हे घट्ट होईल आणि पाहिजे तशी आपली काजू कतली बनवून तयार होईल. तर याला जवळजवळ मला 15 ते 20 मिनिट लागलेले आहेत पूर्ण हे घट्ट होण्यासाठी कमी गॅसवर. तर अशा प्रकारे थोडंसं असं पांगून देते मी, म्हणजे हे थोडंसं थंड होईल आणि आपल्याला पाहिजे तसं कन्सिस्टन्सी याची बनवून तयार होईल. पाकाचे पदार्थ बनवण्यामध्ये आपण किती जरी परफेक्ट असलो तरी बऱ्याच वेळेला काय होतं ना की काजू ज्यावेळेस आपण कोरडेच मिक्सरमध्ये फिरवतो ना, तर बऱ्याच वेळेला त्याला तेल सुटतं आणि पाहिजे तसे बारीक आपले काजू होत नाही. तर ती काजूचा जो आपण मिक्सरला फिरवलं असते तर त्याची काजू कतली बनतच नाही, कारण त्याच्यामध्ये जाडसर राहतं, त्याला तेल सुटतं किती आपण पल्स मोडवर फिरवलं तरीसुद्धा. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही काजू कतली एखाद्या वेळेस नक्की बनवून बघा. आत्ता ह्या दिवाळीलाच बघा तुम्ही, एकदम छान परफेक्ट बनून तयार होईल. कारण त्याच्यामध्ये ना बऱ्याच वेळेला काजूला तेल हे सुटतंच नेहमी. एखाद्या वेळेस असं होतं की तेल सुटत नाही पल्स मोडवर फिरवलं तरीसुद्धा. तर तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी आपला इथे गोळा आता बनून तयार झालेला आहे. किती घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता. एकदम ड्राय होईपर्यंत मी हे सगळं परतून दिलेलं आहे, म्हणजे एकदम योग्य अशी कन्सिस्टन्सी आपल्या इथं या बॅटरला आलेली आहे. तर आता काय आता हे गरम आहे आणखी, तर जसं जसं आता हे थंड होईल तसं तसं आणखी घट्ट याचा गोळा बनवून तयार होईल. तर सुरुवातीला जरी तुम्हाला असं वाटत असेल की हे खूप पातळ झालं, शिरा बनतोय की हलवा बनतोय असं बऱ्याच जणींना वाटलं असेल, पण खूप छान पद्धतीने काजू कतली हे बनवून तयार होते. थोडासा त्रास होतो परतवण्याचा, पण एक बनवल्यानंतर शीन सगळा चालला जातो. इतकी छान ही काजू कतली बनवून तयार होते. तर गॅस मी बंद केलेला होता आणि थोडंसं ते थंड होऊ दिलं आणि त्यानंतर आता आपण काय करणार आहोत, अशी मी इथे एक कॅरी बॅग घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं तुपाचा हात लावून घेतलेला आहे मी. म्हणजे काय होईल ना की आपण ज्यावेळेस याच्यावर हे बॅटर पसरवू तर ते खाली चिटकणार नाही यासाठी. तर बॅटर मी थोडंसं थंड करून घेतलेलं आहे. जर मी प्लास्टिकचा वापर करत असले तरीसुद्धा तर थोडंसं थंड करून घ्या, म्हणजे तुम्ही प्लास्टिक वापरलं तरी काही हरकत नाही. तर तुमच्या लक्षात येत असेल की जसं जसं थंड होतंय तर किती मस्त गोळा बनून तयार झालेला आहे आपला. थोडंसं कोमट आहे हे अगदी. तर आता काय करायचं आहे आपल्याला, अगदी अलगदपणे आपल्याला या कॅरी बॅगमध्ये ते सुरुवातीला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. कॅरी बॅगनेच तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने हे मिक्स होतं आहे सगळं. तर असं सगळं एकजीव करून घ्या व्यवस्थित. थोडासा गरम आहे म्हणून मी असंच कॅरी बॅगने दाबून घेतलेलं आहे, पण किती छान पद्धतीने एकजीव झालेलं आहे तुम्ही बघू शकता. की जसं आपण या पद्धतीने सुद्धा आपली काजू कतली एकदम छान बनवून तयार होते. तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे लाटण्याच्या साह्याने अशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर कितपत तुम्हाला पातळ बनवायची काजू कतली त्याप्रमाणे तुम्ही इथे लाटून घेऊ शकता हे. तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी जाड ठेवलेलं आहे मी, खूप पातळही बनवलेलं नाही, जसं म्हणजे मीडियम साईज आहे. तर अगदी लाटण्याला सुद्धा काही चिटकत नाही आहे, तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे एकदम परफेक्ट असं आपलं हे काजू कतलीचं बॅटर इथे बनवून तयार झालेलं आहे. अगदी पाक बनवण्याची झंझट अंगी न बाळगता सुद्धा एकदम छान काजू कतली आता इथे आपली बनवून तयार होईल. तर आता हे अजून थंड आहे, ते गरम आहे. तर ज्यावेळेस थंड होईल त्याच्या आपण मस्त काय म्हणता वड्या पाडून घेऊ काजू कतलीच्या. थंड होऊ देते मी आता हे आणि अर्धा तास मस्तपैकी हे थंड होऊ दिलेलं आहे मी.
आणि आता आपण याच्या छान वड्या पाडून घेणार आहोत काजू कतलीच्या. तर मस्तपैकी थंड झालेले आहे. तुम्ही बघू शकता एकदम ड्राय झालेले आहे अर्ध्या तासानंतर. अगदी असं अलगदपणे सुद्धा निघतंय ते पेपरवरून, म्हणजे त्या जे आपण कागद वापरला होता त्याच्यावरून. आणि आता आपण छान याच्या आता वड्या पाडूया चाकूच्या साह्याने. साईडच्या कडा आपण अगोदर काढून घेऊ, म्हणजे जो काजू कतलीचा जो प्रॉपर शेप असतो ना, तर तो शेप याला येईल यासाठी. तर अशा प्रकारे मी साईड कट करून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट चौकोनीसुद्धा कापू शकता. पण लहान मुलं जर तुमच्या घरात असतील तर त्यांनाही इंटरेस्ट येतो, अगदी बाहेरच्यासारखे जर एखादा पदार्थ दिसत असला तर मी आता हे कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम प्रॉपर शेपमध्ये आपली काजू कतली बनवून तयार झालेली आहे. आणि वड्या ज्याप्रमाणे पडल्या आहे त्याच्यावरूनच लगेच समजते आपल्याला, शागूला अजिबात चिटकत नाही, त्यावरूनच समजते की किती परफेक्ट आपली काजू कतली बनवून तयार झालेली आहे. आणि 1.5 वाटी काजूमध्ये भरपूर काजू कतली बनवून तयार झाली आणि बरीचशी काजू कतली खाल्ली सुद्धा मुलांनी. आणि डेकोरेशनसाठी एवढी मी शिल्लक वाचवून ठेवली होती. तर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी काजू कतली बनवून तयार झालेली आहे. तर या दिवाळीमध्ये नक्की अशा पद्धतीने ही काजू कतली तुम्ही बनवून बघा. तर याला चांदीचा वर्क वगैरे मी लावलेला नाही आहे. जर तुमच्या आजूबाजूला तुम्हाला जर ओरिजिनल चांदीचा वर्क मिळत असेल तरच लावा, तर नाही नसेल जर मिळत तर तुम्ही नाही लावलात तरीसुद्धा काही हरकत नाही आहे. मला चांदीचा वर्क मिळाला नाही म्हणून मी काही तो लावलेला नाही. पण आपली काजू कतली एकदम परफेक्ट बनवून तयार झालेली. तर अशा पद्धतीने ही साधी सोपी काजू कतली तुम्हीसुद्धा या दिवाळीत नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी